पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या अटकेनंतर ज्योतीची पाकिस्तानी बहीण तिच्या समर्थनार्थ पुढे आली आहे। पाकिस्तानी पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिरा बतूल हिनं सोशल मीडियावर पोस्ट करत ज्योतीच्या अटकेला विरोध केलेला आहे। ज्योती मल्होत्रानं पहलगाम हल्ल्याच्या संदर्भातही सोशल मीडियावर पोस्ट केली होती। यामध्ये ती दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत होती, मात्र या हल्ल्याकरता पाकिस्तान जबाबदार असल्याचा कुठलाही उल्लेख ती करत नव्हती। दुसरीकडे तिची मानलेली बहीण हिरा बतूल अटारी वाघा बॉर्डरवरील भारतीय सुरक्षा चौक्या दाखवत होती असं दिसून आलेलं आहे। हेरगिरी प्रकरणात अटक झाल्यानंतर कौशल्य ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीनं ज्योती मल्होत्रासोबत व्यावसायिक संबंध संपुष्टात आणलेले आहेत। कौशल्य ट्रिप या कंपनीनं सोशल मीडियावर ज्योतीसोबत कोलॅबोरेशन केलं होतं। कंपनीनं ज्योतीसोबत तयार केलेले सगळे ट्रॅव्हल व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डिलीट केलेले आहेत। यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर आता देशभरातून आयएसआयच्या गुप्तहेरांचं अटक सत्र सुरू झालंय। उत्तर प्रदेश एटीएसनं पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करणाऱ्या गुप्तहेर शहजाद याला अटक केली आहे। आरोपी शहजाद हा उत्तर प्रदेशमधील रामपूरचा राहणार आहे। हा गुप्तहेर गोपनीय माहिती आयएसआयला पाठवत होता। याशिवाय त्यानं पाकिस्तानी एजन्सीच्या एजंटलाही मदत केल्याचा आरोप आहे। हरियाणाच्या सोनीपतमधल्या एका खासगी विद्यापीठातील प्रोफेसर अली खान मेहमूदाबाद यालाही अटक झाली आहे। ऑपरेशन सिंदूरबद्दल सोशल मीडियावर आलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर त्याला अटक करण्यात आली। अली खान याला कोर्टात हजर केल्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे। पाकिस्तानातून भारतात आयएसआय एजंटना प्रशिक्षण दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उत्तर प्रदेशच्या कैरानातील रहिवासी इक्बाल पाकिस्तानातील आयएसआय एजंट्सना प्रशिक्षण देत होता। इक्बालनं या कामाकरता नोमान इलाही यालाही तयार केलं होतं। इक्बालच्या सांगण्यावरून नोमान 4 वेळा पाकिस्तानला गेल्याचा दावा त्यानं केला आहे। भारताविरुद्ध पाकच्या उलट्या बोंबा सुरूच आहेत। पाकिस्ताननं भारताविरुद्ध प्रचार मोहीम सुरू करण्याकरता 20 पानांचं विशेष दस्तऐवज तयार केला। पाश्चिमात्य आणि मुस्लिम राष्ट्रांमध्ये भारताविरोधात प्रचार करण्याकरता पाकनं ही कागदपत्र तयार केली। अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला सुद्धा पाकिस्तानच्या टार्गेटवर ठेवण्यात आलं होतं अशी माहिती मिळतेय। भारतीय सैन्याला मिळालेल्या माहितीनुसार पाकच्या महत्त्वाच्या टार्गेट्सवर अमृतसर इथलं गोल्डन टेम्पल सुद्धा होतं। मात्र भारतीय सैन्यानं पाकच्या या नापाक कुरापतींना पूर्ण होऊ दिलं नाही। ऑपरेशन सिंदूर अजून संपलं नाहीये, सध्या तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूरचं अकराळ विक्राळ रूप अजून बाकी आहे असं वक्तव्य 15 इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल कार्तिक सी शेषाद्री यांनी केलं। अमृतसर विमानतळावर भारतीय सैन्य सतत दक्ष असून त्यांच्याकडून जयतयारी सुरू आहे। आकाश मिसाईल प्रणाली कसं काम करते याचं प्रात्यक्षिक पंजाबच्या अमृतसरमध्ये भारतीय सैन्यानं दाखवलं। L-70 एअर डिफेन्स गन आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर होणारे हल्ले रोखले। पाकनं अनेक मिसाईल्स या मंदिरावर डागली होती। भारतानं अत्याधुनिक तंत्रज्ञान दाखवत पाकचे सगळे हल्ले परतवून लावले। गृहमंत्री अमित शहांनी अहमदाबादमध्ये पुन्हा ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारताच्या सामर्थ्याचा गौरव केला। भारताच्या ब्रह्मोस या मिसाईलची चर्चा संपूर्ण जगात होत असून या मिसाईलनं पाकिस्तानी एअरबेसला उद्ध्वस्त केलं। ब्रह्मोस मिसाईलनं चीनच्या एअर डिफेन्स सिस्टमला उद्ध्वस्त केलं असं शहा म्हणाले। ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ भारतीय सैन्यानं जारी केला। यामध्ये वेस्टर्न कमांडनं कशाप्रकारे पाकिस्तानी मिसाईलचे हल्ले रोखले हे स्पष्ट दिसतंय। पाकिस्तानच्या फतेह आणि शाहीन या मिसाईलला हवेतच रोखण्यात आल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट होतंय। भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टमनं हे हवाई हल्ले कसे परतवून लावले हे यामधून दिसतंय। भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं एक व्हिडिओ जारी केला। या व्हिडिओत नौदलाची युद्ध क्षमता, अत्याधुनिक हत्यारांची झलक या व्हिडिओत दाखवण्यात आली आहे। हम भी किसी से कम नहीं म्हणत नौदलानं व्हिडिओ जारी केला।
भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडनं आणखी एक व्हिडिओ जारी केलाय, ज्यामध्ये भारताच्या हवाई संरक्षण गनर्सनी जलद कारवाई करून पाकिस्ताननं ड्रोनद्वारे केलेले हल्ले कसे परतवून लावले ते दाखवण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी परळीतील प्रभू वैद्यनाथ यांचं दर्शन घेतलं, पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते. महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्या सहकार्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. यावेळी खासदार सुनील तटकरेंनी भाषण संपवताना मंत्री गोगावलेंची नक्कल केली. गोगावले नॅपकिन वापरतात तशीच नक्कल त्यांनी भाषण संपवताना केली. विधानसभा निवडणुकीत दगाबाजी केली या मंत्री गोगावलेंनी केलेल्या आरोपाला तटकरेंनी उत्तर दिलं. जाहीर सभेत तटकरेंनी मतांचा हिशेब मांडत गोगावलेंनी उत्तर दिलं. संयमाचा कडेलोट करण्याकरता केलेले वेडेवाकडे आरोप सहन करणार नाही असं प्रत्युत्तर खासदार सुनील तटकरे यांनी दिलं. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. काही निर्णय हे जिल्हा पातळीवर होतील असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीकरता तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही खोटी योजना आहे. लाडकी बहीण योजनेतील तरतूद अपुरी आहे आणि सरकार सगळ्यांना फसवतंय. याचा जाब विचारण्याकरता आम्ही रस्त्यावर उतरू असा थेट इशारा शेकापचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला केलाय. आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत आणि राहणार असं शेकापच्या जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. ते रायगड जिल्ह्यातील शेकापच्या मेळाव्यात बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले नेहमी आपल्या हटक्या अंदाजाकरता ओळखले जातात. आता खासदार उदयनराजेंनी आपल्या एका निकटवर्तीयाची नवी कोरी थार जीप चालवली आणि फेरफटका शहरातून मारला. त्याची दृश्य समोर आली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पाहणी केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनानं मदत जाहीर करावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांकरता पडघम वाजू लागले. त्याकरता सगळे पक्ष कामाला लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं तयारी सुरू केली आहे. पक्षानं मुंबईत कमीत कमी 35 प्रभागात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. आघाडी झाल्यास 35, आघाडी न झाल्यास 50 जागा लढवण्याची तयारी शरद पवार पक्षानं केली आहे. महिलांनी घरी बसल्या बसल्या लघुउद्योग सुरू केला पाहिजे असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटलांनी दिला. लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येत असले तरी त्याच्यासोबत पायाभूत व्यवसाय महिलांनी करावा असं ते म्हणाले. शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी उबाठाच्या खासदारांना मिळायला हवी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. दरम्यान संजय राऊत यांची तिकडे आवश्यकता नाही. संजय राऊत अकलेचे काय तारे तोडतात हे सगळ्यांना माहिती आहे असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला. उल्हास नदीच्या पात्रातच मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून नदीचं पात्र अरुंद केलं जात आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा पुराचा धोका वाढलाय. पुराचा धोका वाढल्यानं बदलापूरकर चांगलेच धास्तावले. नाशिकमधील नामपूरच्या स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका महिलेवर अंत्यविधी केल्यानंतर तिच्या अस्थी आणि राख गायब झाली आहे. त्यामुळे अघोरी कृत्याचा हा प्रकार असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केलाय. अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथल्या धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका 39 वर्षाच्या विवाहित पुरुषानं आणि 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीनं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघंही बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघंही गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरता बच्चू कडू आक्रमक झाले. बच्चू कडू हे आज शिक्षकांच्या विविध प्रश्नांकरता आणि प्रलंबित मागण्यांकरता अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी इथं आंदोलन करणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला आणि चौघडा गाडीकरता जुंपण्यासाठी प्रथम श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीनं स्वतः बैलजोडीची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रचलित बैलजोडी निवड प्रक्रिया आणि रथाला बैलजोडी जुंपण्याचा प्रचलित मान बंद होणार आहे. 29 मे ते 12 जून दरम्यान देशभरातील 700हून अधिक जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्र आणि संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत. ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, आधुनिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करणार आहेत.
पुण्यातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळीमधील नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 36,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। कांद्याला सरासरी 1200 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक घटली आहे। दौंड बाजार समितीत 69 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे। या गव्हाला सरासरी 2700 रुपये दर मिळाला। मनमाडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे रेल्वे स्टेशनचं छत गळू लागल्यानं प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागलाय। दरम्यान तातडीनं छत दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नांदुरा शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरावरील छप्पर उडालं, तर काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली। सर्वसामान्यांची दाणादाण उडाली, त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पालघर जिल्ह्यातील पारंपरिक शेतीचा भाग असलेल्या राबणी भुजणी या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली, मात्र अवकाळी पावसामुळे त्यातही व्यत्यय आला। 75% राब अवकाळी पावसामुळे भिजला आणि शेतकऱ्यांपुढे भात, वरी, ज्वारी या रोपांचं वाढीचं संकट निर्माण झालं। जळगावात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। गुरांच्या गोठ्यावर देखील झाड कोसळलं, गोठ्याखाली गाय दबली गेली होती। यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिची सुटका सुखरूप केली, तर झाडं कोसळल्यानं वाहनांचंही नुकसान झालं। मान्सून पूर्व पावसानं राज्यभरात धुमाकूळ घातलाय। बळीराजा हवालदिल झालाय। आजपासून पुढील 5 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला। वाशिम जिल्ह्यातील आसेगाव, जवळका या परिसरातील अवकाळी पावसानं हजेरी लावली। सतत 7व्या दिवशी कोसळणाऱ्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालाय। मनमाड, येवल्यासह परिसरात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला। सतत 7व्यांदा पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। पावसामुळे काही झाडं उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी जनावरं ठार झाली आहेत। धुळ्यात 4 तरुणांची फसवणूक होण्यापासून वाचवण्यात पोलिसांना यश आलं। 1 लाखाच्या बदल्यात 5 लाख रुपये देण्याचं आमिष या तरुणांना देण्यात आलं होतं।